नमस्कार. चला तर जलसंपदा विभागामध्ये आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये जलसंपदा विभाग भरती ही येणार आहे. तर मग कोणत्या पदासाठी असणार आहे? सिंचन अधिकारी. सिंचन अधिकारी म्हणून हे पद असणार आहे. तर सिंचन सहाय्यक म्हणून हे पद असणार आहे. तर मग या पदाविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तर किती 2025 मध्येच याचा एक GR आलेला होता की ह्या जागा मंजूर होणार आहेत आणि 2023 ला काय ते 23 ची शॉर्ट लिस्ट ह्या लागत आहे. 2023 ला एक एक्झाम झाली होती याची जलसिंचन, म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते पोस्ट होत्या. तर मग हे पदे कोणती कोणती असणार आहेत? गट क आणि गट ब ची ही अशी पदे असणार आहे. तर मग ह्याच्यामध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. बघा, गट क जे काही सिंचन अधिकारी आहे, म्हणजे जे दप्तर कारकून म्हणून कालवा निरीक्षक, मोजणीदार म्हणून जे काही 3 पदे होती. तर बघा, दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक, हे जे 3 पद होती ना, हे काही जे 3 पद होती ना, त्याचा मिळून हे कोणतं पद झालेलं आहे? हे जे आपलं पद आहे ना, सिंचन अधिकारी हे पद आहे. तर मग याच्यामध्ये याच्या रिक्त जागा किती येतात? तर ही अपडेट ही लवकरात लवकर येणार आहे, कारण त्याची शॉर्ट लिस्ट लागत आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे आतापासून जर आपल्याला ह्या जलसंपदा विभागामध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ज्यांनी कोणी 2023 ची एक्झाम दिली होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे की खूप महत्वाची अशी अपडेट असणार आहे. तर मग एकूण किती जागा येतात? दप्तर कारकूनच्या जागा किती येतात? 189 ह्या दप्तर कारकूनच्या येतात. आणि मोजणीदारच्या किती? 373 जागा आहेत. आणि कालवा निरीक्षक याच्या किती जागा येतात? 578 ह्या जागा असणार आहे. तर मग याच्यामध्ये आपण पूर्ण व्हिडिओ मध्ये काय बघणार आहोत? एकूण रिक्त जागा किती, पात्रता काय, अभ्यासक्रम काय, हे आपण पूर्ण ह्या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत. जे कोणी जलसंपदा या विभागामध्ये ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी ही अपडेट असणार आहे. म्हणून ह्या 3 पदाचं मिळून कोणतं पद झालं? सिंचन सहाय्यक म्हणून हे पद झालं. तर याच्यासाठी आपल्याला पदवी तर सेमच लागणार आहे आपल्याला, म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? पदवी असणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदर ह्या 3 पदासाठी जेच क्वालिफिकेशन लागत होतं तेच. मग याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे? मराठी 30 ची टायपिंग लागणार आहे, आणि इंग्रजी 40 ची टायपिंग लागणार आहे. या दोन्हीपैकी एकच सर्टिफिकेट हे आपल्याला लागणार आहे ना. आपल्या शैक्षणिक पात्रता ही पदवी असणं गरजेचं, आणि मराठी 30 टायपिंग, इंग्लिश 40 टायपिंग असं हे आपल्याला लागणार आहे. तर मग याचं आधी कसं होतं? तलाठ्याचं पद, तलाठी भरतीचं तलाठ्याचं नाव हे बदलून काय झालं? महसूल अधिकारी झालं. ग्रामसेवकचं ग्रामविकास अधिकारी म्हणून झालं. तर अशा पद्धतीने याच्यामध्येही हे बदल होत आहे. तर मग त्याच्यामुळं याचं हे पद, म्हणजे जी काही आता 2026 मध्ये ही भरती होणार आहे, त्याच्यामुळे याचं पद हे काय नाव काय ठरवण्यात येणार आहे? सिंचन अधिकारी. तर ही एक्झाम कोण घेणार आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर IBPS कडे ही एक्झाम जाणार आहे. म्हणजे IBPS कंपनी हे एक्झाम घेणार आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला सिलेबस काय, कशा पद्धतीने, तर अभ्यासक्रम आपण बघितला. आणि एकूण याची किती जागा येणार आहेत? 14,000. ह्या सगळ्या मिळून किती झाल्या? मग दप्तर कारकूनच्या 189 झाल्या, 373 ह्या मोजदारच्या झाल्या, 578 अशा मिळून 1140 ह्या काय येतात? रिक्त जागा. एकूण रिक्त जागा किती? 1140 ह्या रिक्त जागा आहेत. आणि आपली भरती कशी, म्हणजे 14,000 प्लस म्हणजे हे 1140 मिळून, म्हणजे अजून किती रिक्त जागा आहेत हे याच्यावर मोजणी चालू आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मग याच्या जागा ह्या किती येणार आहेत त्याच्यावर आपल्याला अभ्यास करता येते की किती जागा निघणार. सगळ्यात महत्वाचा, भरती आली की आपला प्रश्न असतो की नेमक्या जागा किती निघणार आहेत आणि किती फॉर्म येणार आहेत, याच्यावर जास्त आपला भर असतो. तर मग याचा सिलेबस काय असतो? या तिन्हीचा सिलेबस काय? सेमच असतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय? मराठी,
25 मार्क्सला, इंग्रजी 25 मार्क्सला, बुद्धिमत्ता चाचणी 25 मार्क्सला आणि बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान किती 25 मार्क्सला. असे मिळून 100 प्रश्न 200 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असं हे असणार. आणि हे सगळं ग्रॅज्युएशन लेवलचं म्हणजे पदवी लेवलचं असणार आहे. आपल्याला आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत की मराठीमध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे, इंग्लिशमध्ये काय विचारलं जाणार, अशा पद्धतीने आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. तर मग हे सिंचन अधिकारी, सिंचन सहाय्यक म्हणून हे पद असणार आहे. 3 पदाचं मिळून आहे. सिंचन सहाय्यक म्हणून हे पद असणार आहे. 3 पदाचं मिळून हे पद असणार आहे. आणि 26/2/2000 म्हणजे 26/2/26 ला निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. याच्यावर GR काढलेला आहे की सिंचन याच्यामध्ये सिंचक सहाय्यक मधून हे पद त्यांनी ठरवलेलं आहे आणि याच्याविषयी ही भरती होणार आहे. त्याचा GR कधी आलेला होता? 5 ऑगस्ट 2025 ला याचा GR आलेला होता. त्याच्यानुसारच हे पदे भरण्यात आलेली आहेत. तर मग अशा पद्धतीने ह्या रिक्त जागा असणार आहेत. मोठी अपडेट ही असणार आहे. 2026 ची सिंचन जलसंपदा विभागामध्ये ही सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे. तर अशा पद्धतीने जे कोणी या परीक्षेचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. ज्यांनी कोणी अगोदरच्या परीक्षेमध्ये लागले नाही, त्यांना आता परत तयारी करायची, थोड्या मार्क्स होऊन गेले, त्यांनी पण हे फॉर्म अवश्य भरावे. याची जाहिरात ही अपडेट आणखीन तुमच्यापर्यंत ह्या नक्कीच येऊन जातील. तोपर्यंत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.